ते दिवस माझ्या आयुष्यातले खूप नवीन होते. नुकतंच MCAचं शेवटचं वर्ष सुरू झालं होतं आणि प्रोजेक्टसाठी मला कॉलेजजवळ राहायचं होतं. बराच शोध घेतल्यानंतर कोथरूडच्या एका शांत गल्लीमध्ये एक स्वस्त रूम मिळाली. साई निवास. ती 3 मजली जुनी इमारत होती. पहिल्याच नजरेत काही वेगळे वाटलं नाही, पण आत गेल्यावर काहीतरी अजब जाणवलं. हवेत एक जड, ओलसर गंध आणि एक शांतता जी थोडी जास्तच गडद होती. 3 मजल्यांपैकी पहिल्या 2 मजल्यावर विद्यार्थी राहत होते आणि तिसऱ्या मजल्यावर फक्त एकच खोली भाड्याने मिळाली होती. रूम नंबर 7, माझी रूम. पहिल्यांदा आत गेले तेव्हा दरवाजाजवळच्या भिंतीवर काही पुसट डाग दिसले, जणू जुने ओलसर हातांचे ठसे. बल्ब लुकलुकत होता आणि जमिनीवर जुन्या बुटांचा वास मिसळलेला. मनात थोडं संकोच आलं, पण जागेची गरज होती. विचार न करता ॲडव्हान्स दिलं आणि त्याच दिवशी शिफ्ट झाले. पहिले काही दिवस अगदी सामान्य गेले. कॉलेज, प्रोजेक्ट, रुटीन सगळं चाललं होतं. पण आठवडाभरानंतर पहिल्यांदा काहीतरी विचित्र जाणवलं. त्या रात्री 12:30 वाजले होते. मी लॅपटॉपवर काम करत होते. सगळं शांत होतं, इतकं की कीबोर्डचा आवाजही जास्त वाटत होता. अचानक दरवाजाजवळून कोणीतरी चालल्याचा आवाज आला. हलका पण अगदी स्पष्ट. कदाचित कोणी पाणी भरायला गेलं असेल असं मनात म्हणाले, पण लगेच लक्षात आलं मी 3ऱ्या मजल्यावर आहे. वर माझ्याशिवाय कोणीच नाही. मी कान लावून ऐकलं. 2 पावलं पुढं आली आणि मग थांबले. थोडं धैर्य एकवटलं. उठून दार उघडायचं ठरवलं, पण पाय तिथेच थिजले. त्या शांततेत माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाजही मला भयानक वाटत होता. ती रात्र मी जागीच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी मालकिनीला सहज विचारलं, वरच्या मजल्यावर अजून कोणी राहतं का? ती थोडं हसली आणि म्हणाली, नाही ग, सध्या फक्त तूच आहेस वर. बाकी सगळे गेलेत. परीक्षेमुळे रूम रिकाम्या झाल्यात. त्याचवेळी मनात एक वेगळी शंका डोकावली, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच घटना घडली. या वेळेला मी दिवा बंद करून दाराजवळ कान लावून उभी राहिले. पावलं जवळ येत होती आणि मग दारावर खरवडण्याचा आवाज, जणू कुणीतरी नखांनी हळूहळू दरवाजा ओरबाडत होतं. माझ्या अंगावर काटा आला. दिवा चालू केला, पण बाहेर कोणीच नव्हतं. त्या रात्री 3 वाजेपर्यंत मला झोप लागली नाही. जसं काळ गेला त्या रूमचं वातावरण आणखीच भयंकर होत गेलं. कधी दरवाजाची हँडल आपोआप हलायची, कधी भिंतीवर हलकी सावली दिसायची आणि प्रत्येक वेळी ती सावली माझ्या मागेच उभी असायची. हे सर्व भ्रम आहेत असं मी स्वतःला समजावत राहिले. पण 3ऱ्या आठवड्यात जे घडलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकले नाही. त्या दिवशी शनिवार होता. कॉलेज सुटलं होतं म्हणून मी रूम साफ करत होते. कपाटाच्या वरच्या बाजूने एक जुनी फोटो फ्रेम खाली पडली. त्यात एक मुलगी होती. पांढरा टॉप, मोठे केस, शांत चेहरा. फोटोच्या मागे पेन्सिलने लिहिलं होतं, सोनाली 2018. मी विचार केला, बहुतेक आधीची रहिवासी असेल. पण त्या रात्रीपासून सगळं बदललंय. रविवारी रात्री मी अभ्यास करत बसले होते. अचानक पंखा बंद झाला. लाईट चालू होती, पण पंखा बंद. काही सेकंदांनी पंखा स्वतःच सुरू झाला. तेव्हाच खोलीत एक गंध पसरला, पण तो वास बाहेरून नव्हता, तो रूमच्या आतून येत होता. तेवढ्यात मागे कोणीतरी हलक्या आवाजात हसल्यासारखं वाटलं. मी वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. पण टेबलवरच्या आरशात एक पांढरी सावली गेल्यासारखी दिसली. त्या क्षणी
माझं हृदय जवळजवळ थांबलं. मी खोलीतून धावत बाहेर पडले. जिना उतरून सरळ खाली गेले आणि मालकिणीच्या दारावर ठोठावलं. झालेला प्रकार मालकिणीला सांगितला. त्यावर ती गप्प राहिली आणि नंतर हळू आवाजात म्हणाली, तू रूम नंबर 7 मध्ये आहेस ना? तिथे आधी सोनाली नावाची मुलगी राहायची. खूप हुशार होती, पण का कुणास ठाऊक एके रात्री तिने गळफास घेतला. लोक म्हणतात तिची आत्मा अजूनही तिथेच फिरते. माझ्या अंगावर शहारे आले. त्या रात्री मी वर परत गेलेच नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या काही वस्तू तिथेच राहिलेल्या होत्या. त्या घेण्यासाठी मी वर गेले. धाडस करून दार उघडले. अंधारात जमिनीवर फोटो फ्रेम तुटलेली पडली होती आणि त्या सोनालीच्या चेहऱ्यावर एक काळा डाग, अगदी माझ्या चेहऱ्याच्या आकारात. ते पाहताच मी किंचाळले. सगळं गोळा केलं, खाली आले आणि किल्ली परत दिली. मालकीन फक्त एवढेच म्हणाली, तू बरोबर केलंस बाई. मागच्या 2 मुलींनाही तसंच झालं. त्या सुद्धा रात्री दरवाजावर कोणीतरी खरबडतंय असा आवाज येतो असं म्हणायच्या. मी लगेचच ती रूम सोडली. नवीन ठिकाणी राहायला गेले. नवी नोकरी, नवं आयुष्य सुरू केलं. पण काही आठवणी, काही जागा कधीच मागे राहत नाहीत. कधी कधी रात्री उशिरा जेव्हा अभ्यास करते किंवा संगणकावर काही काम करते तेव्हा अचानक पंखा बंद होतो. हवेत पुन्हा तोच अत्तरासारखा ओलसर गंध पसरतो आणि आरशात मागे कोणीतरी उभा असल्याचा भास होतो. मी पटकन मागे वळते, पण तिथे कोणी नसतं. कदाचित मी अजूनही ते सर्व विसरू शकले नाही, किंवा कदाचित ती अजून माझ्यासोबत आहे. तर तुम्हालाही अशा जागांचा अनुभव आला असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असं काही घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच थरकाप उडवणाऱ्या, खऱ्या आणि भयकारक अनुभवांवर आधारित कथा ऐकण्यासाठी अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.